ऐक्याने वागल्यास भावी राजकारण आपली गुलामगिरी नाहीशी करेल. शुक्रवार तारीख 4 नोव्हेंबर 1932 रोजीच्या बालपाकाडी येथे झालेल्या सभेमध्ये डॉक्टर बाबासाहेब म्हणतात की आपणाला जे राजकीय हक्क आता मिळालेले आहेत ते कशाच्या जोरावर मिळाले तर आपल्या संघशक्तीच्या जोरावर मिळाले आहेत. राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये जेव्हा माझा व महात्मा गांधी यांचा तीव्र मतभेद झाला तेव्हा महात्मा गांधींची समजूत त्यांच्या भोवती लांगुलचालन करणाऱ्या लोकांनी अशी करून दिली होती की डॉक्टर आंबेडकर म्हणजे महार जातीतील एक पोर आहे. यांच्या पाठीशी त्यांच्या ऑफिसातील 4-2 माणसाशिवाय कोणी नाही. पण महात्मा गांधी राऊंड टेबल कॉन्फरन्सहून मुंबईला आले त्यावेळी बेलार्ड पियर बंदरावर अस्पृश्य वर्गातील 20,000 बंधू भगिनींनी त्यांचे काळे बावटे दाखवून स्वागत केले. तेव्हा त्यांचे डोळे उघडले आणि म्हणू लागले की विलायतेमध्ये व येथे माझ्याच अनुयायांनी दिशाभूल करून मला फसविले. डॉक्टर आंबेडकर यांच्या पाठीशी अस्पृश्यांचा प्रचंड लोकसमुदाय आहे अशी माझी खात्री करून दिली असती तर मी त्यांच्या मागण्यांना विरोध केला नसता. माझ्या मित्रांनी व अनुयायांनी अस्पृश्यातील गारगोट्या व नदीतील दगड यांना शेंदूर फसवून त्यांना जाणून बुजून पुढारी केले व माझी फसवणूक केली. अस्पृश्यांच्या खऱ्या पुढाऱ्यांची मला ओळखसुद्धा होऊ दिली नाही. असो, म्हणून मी जाताना आपणाला प्रेमाचे 2 शब्द सांगतो ते लक्षात ठेवा. ते हे की तुम्ही आपली एकी कायम ठेवा. दुभंग होऊ देऊ नका. जातीभेद, वर्गभेद, जिल्हाभेद हे वाढवू नका. माझ्या पश्चात डॉक्टर सोळंकी साहेब व माझ्या ऑफिसात माझ्याबरोबर काम करणारी माझी सहाय्यकारी मंडळी यांच्या सहाय्याने वागा. इतरांच्या भूलथापा ऐकून सैरावैरा धावत सुटू नका. माझ्याबरोबर काम करणाऱ्या मंडळींच्या विरुद्ध लोकमत कुलुषित करण्याचा प्रयत्न काही बुद्रुकांनी चालू ठेवला आहे हे मला माहीत आहे. तरी पण तुम्ही आपली मने विकारवश होऊ देऊ नका व मी येईपर्यंत ऐक्याने वागा. ऐक्याने वागल्यास आपले भावी राजकारण आपली गुलामगिरी नाहीशी करण्यास इष्ट फलदायी होईल. तसेच मी काढलेल्या विनंतीपत्राप्रमाणे आपण सर्वांनी बोर्डिंग फंडास शक्य ती मदत करावी. डिस्कव्हरी ऑफ बुद्धा इन इंडिया आवडल्यास लाईक अँड शेअर करा.